सकाळी 2 तास पुठ्ठन मांडी मस्त कचो 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 पैसे बघाल 2 महिन्याची बिल्डिंग उभी लवकर तुम्हाला मी वरती घेऊन जाणार. वरतीमध्ये येऊ तुला नाही व वरच्या मधल्यावर म्हणाली प्रगती पदावर 2 महिन्यात काही म्हटलं फरलं काही बांधलं नाही लावून नाही हे म्हणजे माझ्या मनधरणी करण्यासाठी हो मग नाही का आता जी बाई नवऱ्याला प्रगती पदावर जायचंय परिवाराला सांभाळ करते त्या बाईला धंद्याचं काही समजते अगं जीवशास्त्र म्हणतो काय एक मधमाशी आपल्या गोळ्यापासून तर वनस्पतीपर्यंत मध गोळ्या करण्यासाठी 30,000 वेळा खेपा मारते. म्हणजे काय होते तेव्हा एक बुंद तयार होते काय का जीवशास्त्रामध्ये मधाचा. आणि एवढा एक मधमाशी राणी माशी एवढा परिश्रम करते तेव्हा कुठं मध गोळा करते आणि तुला थेंबे थेंबे तळे साचावं आणि आपली जिंदगानी जर चुकी जर करायची असेल तर हे टोपलं घे आणि बाजारची वाट घे. टोपलं घेणे बाजारला घेणे पहिले सांगता टोपलं तुम्ही घ्या तुम्ही बाजारला का घरात जाईन 4 किलोची गाडी घेते ताटभर खाते उतारे तगडे करून झोपते. मी झोपले का नाही माझ्या जवळ यात्रे ना हॅलो मी ताटभर खातो उताना तंगड्याकडून झोपतो म्हणते. झोपण्याची पद्धत घरी उंदराची असतात म्हणजे आणि माझ्याजवळ येवायचं नाही आणि हालं उठवायचं नाही. मी कशाला हालं उठवू तुला झोपण्याचं स्वातंत्र्य झोपते की बाई मग काही हरकत नाही. परंतु मी बोलवल्यावर तुला येवाच लागेल. जे खरी आणि ओरिजिनल बायको असते ना त्या नवऱ्याच्या बोलाला चावं देते त्याचा उत्तर नक्की देते तर काय असू द्या. मुझसे मुहब्बत का इजहार करती मुझसे मुहब्बत का इजहार करती काश कोई लड़की मुझे प्यार करती काश मुझे प्यार करती मुझे डोक्यामध्ये भरत नाही. अगं तू लाडाची माझी नारी आहे मी तुझा प्रेमाचा नवरा आहे आणि नवरा बायको तर एक मत राहिलं पाहिजे नाही का त्याला तुझा निर्णय झाली नाहीतर सारी जमलं की घे ना नारी टोपलं शिरावर घे ना नारी टोपलं शिरावर भरत्यात मिरची लाल टमाटर भरत्यात मिरची लाल टमाटर चिकनाव काम काढता आणि काम झालं का कळार होता मग कधी जात ते हे टोपलं तुम्ही राम 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 काची भाजीची राम राम ने टोपल बिट्टू मेला तुया वाहिल माझ्या खाताने फुगा पाटला बर माझा एवढा मनात सन्मान माझ्या घरी आला
बिन बुलाय मेहमान बोलावलं नाही पत्रिका दिलं नाही माझ्या घरी आला तरी म्हणतो हो का पाटला तर धर्म म्हणते का धरू भावाची पूजा धर्म गमची अरे 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 माझ्याकडे गमचं नाही आहे 3 मुलं चिरोटी या मातनी गावामध्ये तुम्ही दोघं नवरा बायको का अरे तसं नसेल ना बाबा मी म्हणतो या गावच्या लोकसभेत कुवारे असतील या गावच्या लोकसभेत कुवारे असतील तर तुम्हाला लग्न झालं सुटू कुठली आहे चांगला बोल लक्ष पांढरावर रातभर चांगले झोपते मारू नको रातभर झोपत्या नवरा झोपत्या म्हणून वाटतं म्हणलो आम्ही दोघंही नवरा बाबा झोपून नाही तर जागी लावून तुला काही असा जेवढा खराब बोललो तुम्ही दोघंही नवरा बायको रातभर चांगले झोपा सपोर्टिंगचा पण असतो दोघंही नवरा बायको रातभर चांगले झोपा आता दोघंही नवरा बायको रातभर चांगले झोपाच आपल्या गावाच्या बहीण मी समोरचं काही सांगते म्हणलो यालाच म्हणतात ऑफिस याला त्याचा बहीण माझा बहीण गवाणार रे हा बहीण खुदा बांधते रातभर चांगले झोपताना पाय झाला कोण जाऊन काही जाऊन येत नाही येत अलग घेऊ हा ठीक आहे रातभर चांगले झोपता पाच झाल्यावर काऊन मोकळ बाकड करता आमच्या मोकळा बाकडी जेव्हा तुला कसा आवाज येते खाऊ नाही तुझे घर शेजारी म्हणून तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी म्हणजे तू निंदक मी निंदक जो आम्ही तुझ्या शेजारी आहे माझ्या शेजारी नाही का रातभर चांगले झोपता पाच झाल्यावर काऊन मोकळ बाकड करता महाजन साहेब तुझ्या कृपेनं आणि माझ्या परिश्रमानं माझ्या घरी 1.5 एकर कास्तकारी आहे या घरी नाही घराच्या बाहेर आहे घराच्या बाहेर तू सांगितलं भाड्या चांगला बोल गंदगीला बोलू तोंडामध्ये वाईट शब्द बोलू नको माझ्या घरी नाही खपली मागील बाबाच्या घरात चोरा नाही तुझ्या बाबाला घेतले का त्याच्या बाबाचा वांगे ना लग्न ढेमसा बिचारी लोक हा करते म्हणजे तू जोर वाचला मीना मारी माझ्या घरी येऊन मरे ते उचल नाही जास्त एवढी शक्ती मी का म्हणतो मी तू दिसलो का नाही कधी तुझ्याकडे उभा राहिलो तर मला पावसात लवकर कामाचा असं का त्याच्यामध्ये माझी शांती आहे तुला म्हणजे लवर काम नाही म्हणजे तुझा मी मान सन्मान ठेवला तर पाच झाले जाऊन मोकळ वागड करता माझ्याकडे गेल्याकडे कास्तकारी आहे कास्तकारीच्या माल कधी वावरात राहायच्या कधी घरी राहायचे घरी राहिल्यावर माझी बातमी सुशील आहे शिकली जवळी चांगल्या स्वभावाची तिला पाठ झाली तर 4 वाजे बेल लावून ठेवते उठवतो म्हणतो मंजुळा वांगे भर मिरचे भर ते म्हणजे थांबा नवं माई झोप व्हायची आहे त्यानं माझ्या घरी 2 गोष्टी होते कोण नाही म्हणते नवरा बायको सगळं होते पण सैन्या माणसाला म्हणाय दोघंही नवरा बायको करा का करा झगडा करा त्याला म्हणतात जिंगाणी नाही तर 5 वेळच्या फोडी आहे अरे माणूस बायको लागतं बायको नवरा लागतंय हांडी चाटवा लागतं चाटवा हाती लागते तुला एवढा समजतं नकाच्या निंबुरी हा माणूस बायको लागते बायको नवरा लागते हांडी चाटवा लागतं चाटवा हाती लागते असा हांडी फुटत लागते का फाटली का म्हणजे तुला लग्न झालं का नाही मला तसं झालं मेरी शादी हो गई है मेरी शादी हो गई मेरी घरवाले है मेरी बीबी है मेरी औरत है मेरी मिसेस है मेरी वाइफ है पाटील सांगत आहे काय कुठून शाबाश जिसको बोलते आदमी नाही तर बाईला दोघांना चालू आहे ना गेम कायला बोलायचा त्याला मदत माणूस त्याला मदत करणार त्याला मदत पुरुषार्थ आजादी लगते खाते तो हमसे क्या खाते है तो बघते है बरं एक सांग तुझ्या घरी पावला आहे का घरी पाय नव्हत्या रे घरी जाता बरोबर घरी जाता बरोबर बायको का म्हणते बाबा आल्या म्हणते करून घ्या म्हणते का करून घ्या म्हणते माझा त्याला घुबडा का करून घ्या माझा एवढा थकला भगला म्हणते आल्या म्हणते जेवण करून टाका आपले पहिलं अच्छा तसं म्हणते का जेवण करून चांगली बायको तुझी बायको चांगली आहे ते मरणा की जा घरी घेऊन ये बाजूलो या बहीण मात थोडीशी लाज नाही नजर तेल नाही भजल तसेल नाही गोष्टाची या बहीण मात काय वडाची बिबाची आल्याची गेल्याची जितेची मेल्याची पण सांगून दिलं ती या बहीण मात घरी माझ्या पाठ्या दपका नाही का हा मस्त हसते हसू नको बघा दात दिसतील ना बायको म्हणजे हत्याचा मला होते भाऊ माणसाला बायकोला करा त्याची आहे पण माझी फसला ती या बहीण माझ्या काम धंदा माझा मस्त आयुष्याला घडतो मस्त 5 वर्ष
आज 4-5 गाय घ्यावा 4-5 म्हशी घ्यावा पण माणूस फसला की या बहीण मायला शिले अगर माझा काम नाही ती या बहीण मा तुला हेकडी पण सुधी नाही केलो तर कज्जा केलो निघली बाकी जाते विचार बस्तपणे भरली बायको पहा तिकडे ती या बहीण मारलं का करू त्या झाडामध्ये पट्टा उन्हा पडला आहे आणि त्या पोराच्या डुंगण्याला कावडे टोचे भर राहिले आणि हे सिली कुठे गेली असत शिले शिले टाकलीस का पिले शिला शिला गा ज्याला धावत होत आलीस तर मग काय केलं तुझ्याकडे पाहिलं थंडच पडते माणूस अहो कसं काय झालं अशी कोणती जादू आहे पायामध्ये तुझ्याकडे पाहिल्या का पाहिल्यावर पण थंडच पडत किती राग होता खराब तुला थंड कसा का होता ही आमच्या बाईची फॅशन आहे फॅशन आहे चांगली मटक मग कोण माणसं मटकती अहो बायाचं मटकायचं हे ध्यासाचं आहे कोणी फसलं कायची फसलो आहे नवी नवी देव कुणी काले गात चोरी करले नवी नवी देव कुणी काले गात चोरी करले आणि पाहुणे आहो तिच्याला करा कुठून तो अंगण डोंट टच मी आता जेवलं का डोंट टच मी डोंट टच ना 5 टच करू का हातला लावायचं का पाहिलं असं आवड तोंडाने सांगायचं हे असे पतले पतले कपडे वापरते येत तू नागपूर दिसून राहिला हे ईश्वरा नागपूरचा असे पतले पतले कपडे टाकपीटचे कपडे वापरण्यास जमाने पडण्यास खराब होते आवड तसं नाही अहो आज आपल्या गावाला काही कडी गमत आहे त्याने मी त्या स्पेशल केली उद्यापासून नाही करणार असा 4 वर्ष झाले चॅनल आली कोणती भोजपुरी मलाही सांगा या मातीमध्ये ती कोणी भोजपुरी निघाली मातीमध्ये नाही आज काय आली नव्हती मला नाही समजत तुला नाही समजत तारक म्हणा उलटा चष्मा समजते ते समजते मला का समजते सांगू तुला काय अरे तिने माझी करी करेला अरे तिने माझी करी करेला जादू कभी का बोला गोरी जादू कभी का बोला दिल के कलम से रानी दिल के कलम से रानी नमन करने का बोला दिल के कलम से रानी नमन करने का बोला दिल के कलम से रानी नमन करने का दिल के कलम से रानी नमन करने का अरे दिल मेरे बस कर करेला दिला 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 मेरे बस करी करेला प्यार करती है तो डरती है क्यों प्यार करती है तो डरती है क्यों अरे वाह एक बार कह दे मेरी सिला अपने मुंह से आई लव दिल के कलम से रानी दिल के कलम से रानी नवल करने का बोला दिल के कलम से रानी नवल करने का बोला दिल के कलम से रानी नवल करने का बोला कष्टाचे भडगोल वाट समाधान कष्टाचे भडगोल वाट समाधान अरे वाह निघाला मुकी घे पुढी राम राम क्या बात है या जगातील चांगल्या माणसाची चांगली बायको असायला पाहिजे मसाली अहो पिढ्यापासून मला बांधा महापासून तुला बांध अगदी बरोबर बाबा जुमदरची पत्नी माता वाराणसी बाबा जुमदरपासून माता वाराणसी पूजा होतो होते त्या बाईचे आदर्श घे आवं घेते नाही तर गावोबाहेर करणारे बरे दर्शन जाईल अड्याळवाला त्याला काय झालं 12 त्याच्याकडे 23 वर्ष झाले ओके बाय 12 तेच वर्ष नाही होत 12 24
वर्ष होतात. या बाई मामी हातच्या धारलो तुला खाल्ल्या आता ते 12 त्याच्या लग्नात 24 वर्ष झाले झाले 24 वर्षात त्याचा मुलगा झाला. तर मी काय करू? तिचा बासाकडे करावे दोघे नवरा बागा याच्या लाडी जिरी हजार झाल्या किती खादाडे हवं खावायचं म्हटलं तर पहिलं अहो पाटल्याच्या घरी जायचं. पाटल्याच्या घरी जायचं काय घेऊन यायचं. शाबास रपटे इलामतेच बाई नाही तुम्हाला धानाची नाही असं होय का देवाचा अहो पाटीलसाठी एक बंगाली न्यायची एक धोतर न्यायचं. पाटलीसाठी एक ब्लाउज पीस आणि एक साडी न्यायची आणि त्याच्या मुलासाठी 3 घालायला डबा न्यायचं टिफिनचं. दर्शन द्यायसाठी आवडीला खाल्ला देवाचा. मी काय म्हणते बोल. आवड दर्शन साठी सर्वच मी नेते. हा. पण एक काम करा मी आजच्या दिवसाने पाटलीच्या घरी जाते बारशाला तिकडूनच मग मी भाजीपाला विकायला जाते मी नागपूरला. बोलायला का हो ना जा जा तुला संमती आहे माझ्यावाली जाते. अशी हसून सांग फसलो नको जाऊ ज्याची हसली तरी फसली. बाय बाय आय लव्ह यू. म्हणजे काय गं? तुझे कालचे गिराईक वाट पाहत असतील. हो आहे का? नाही का? हा. तसा मला फोन आला असं नाही? मी आता पाठवतो साहेब म्हणलो हा. आणि माझ्या भावाची घरवाले तिला पाठवतो म्हणलो. हो. त्या तुम्ही दोघी जणी हा. समागमे जा आणि गिगरा घरून घरी या बरं. बरं ठीक आहे हो. घाट घाट जा आणि ताट पाणी घरी या. कसं त्यांना मंदारी घेऊन जा. हो जाते जाते. बाय बाय बाई बाजारला जायला आज उशीरच झाला. म्हणे किती जाऊ कशी माझी मैत्रीण आहे शिला तिच्या घराकडे जाते तिची साथ घेते तिला घेऊन बाजारला निघते ग. चल बाई ज्या धंद्यावर आपण पोटमध्ये आपण केलंच नाही तर आपलं मुलं बघा कसं जगायचं. एक काम करते मंजुळ्याच्या घराकडे जाते आणि तिला घेऊन मी बाजाराला जाते. कुणाकडे निघाली का? अगं मी तुझ्या घराकडेच निघाली. का बरं बाजारला नाही गेली? अगं तुला काही सांगू काय का? अगं आज आमच्याकडे खरी गंमत आहे. त्यानिमित्त मी कडे खूप पाहुणे आले. पाहुणे बाई त्याचं पाहुणचार करता करता मला आज 1 वाजलं. 1 मग काय हो का मी आज बाजारला नाही गेली. हो का झाडी जलवाची वाट मागे लाडके समले कुणाला घेऊन बाजाराला जायचं माझे बहिणी मुलाची भीती वाटते माझे लाडके सोडले ना. आपण दोघेच घरी जायचं पण बोलत चालत जायचं. चाल मग जायचं. चंदा मंदा सांगती ना तुझ्या टोपलं न्यायचं टोपलं भरून मी काय जाऊ माल कांदामुळे हिरवी मिरची द्यायची. असं का? वय कांदामुळे हिरवी मिरची
मटण न्यायचे, मोसंबी न्यायची, संत्र न्यायची, सर्वच भाजीपाला घेऊन जायचं. हो का वय टमाटर लाल मोसंबी आ, 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 शेतीचा माल कसा आहे बाबा? अगं आपल्या शेतीचं माल आहे, शेणखताचं आणि चवीदार आहे, म्हणून आपला माल लवकर खपते. चवीदार आमचा माल आ, 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 पण एवढं सुंदर सादरीकरण आहे तरी कुणाचं? अगं आपल्या गुरुच आहे. असं का? मग काय? जाहीर सुरमा कवी दर्शन आ, 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 बाजारला जायला आज उशीरच झाला ग. बरोबर आहे ग, 1 वाजून गेला ना. हो. तर आपण एक काम करायचं आता. काय करायचं? आपल्या घरी रथ आहे, हं. रथ काढायचं, रथावरती दोघे बहिणी बसायचं आणि सरळ टाकून निघून जायचं. चला चला. आम्ही निघल्या ग बाजारी, बसून या विजया रथावरी. आम्ही निघल्या ग बाजारी, बसून या विजया रथावरी. त्यांच्याकडून 50 रुपयाचा प्रमाणे पाठवण्यावर आहे. तसेच इथे आमचा राऊंड समाप्त झालेला आहे. आमचे सहकार लाभलेले शास्त्र सन्माननीय सुरजी नवगर येतील आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. चाल घराकडे जायचं माझे बहिणीला, शंकररावजी यादव
यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाचा प्रमाण आहे. मी आणि माझी पार्टी त्यांची खूप आभार. चालेल का बाई, माझी मुलगी घरी एकटीच आहे. घरी लहान चल्या करू वाट पाहिजे माझे बहिणी ग लाल घराकडे जायचं माझे चांगले मग काय चाल लवकर जायचं. मामाजी राजूजी बोरकर मुक्काम मौदा यांच्याकडनं 100 रुपयाची भेट मिळाली. धन्यवाद.